नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं मी सहर्ष स्वागत करतो। आपण नेहमीच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थी वर्गांना नवनवीन जाहिरातीची माहिती व्हावी यासाठी व्हिडिओ बनवत असतो। अशीच एक जाहिरात आजच आलेली आहे। सरळ सेवेच्या माध्यमातून याची परीक्षा होणार आहे। महाराष्ट्र शासन कामगार आयुक्तालय याच्या अंतर्गत एक जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरातीची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। ओके, सरळ सेवा गट क 2026 सविस्तर जाहिरातीचं विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ठीक आहे, तर महाराष्ट्र शासन कामगार विभाग कामगार आयुक्तालय मुंबई आणि सरकारी सरळ सेवा भरती ओके एकूण 78 पोस्ट आहेत। याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। वास्तविक आपण पाहिलं तर हे महाराष्ट्र शासनाच्या गट क च्या अंतर्गत येणारी पोस्ट आहे आणि टोटल पोस्ट जर आपण बघितल्या तर 78 पोस्ट आलेल्या आहेत। ओके, आता यामध्ये एकंदरीत 3 पोस्ट आपल्याला पाहायला मिळतात। त्यामध्ये सगळ्यात चांगली पहिली पोस्ट आहे निरीक्षक लेवलची। ओके, त्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे त्याला आपण म्हणतोय लेखापाल। ओके, तिसरी जी पोस्ट आहे लघु टंकलेखक। टोटल ज्या पोस्ट आहेत त्या 78 पोस्टची जाहिरात आजच आलेली आहे। अत्यंत चांगली पोस्ट आहे। सरळ सेवेच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने याची एक्झाम होणार आहे। ओके, आता आपण बघूया की ही जी जाहिरात आलेली आहे यामध्ये विद्यार्थी कोणता फॉर्म फिलअप करू शकतो, याचा अभ्यासक्रम कसा आहे। ओके, या सर्व गोष्टी याच्या व्हिडिओमधून बघायचा आहे। आता त्यामध्ये आपण सगळ्यात पहिलं बघूया की ज्या 3 पोस्ट आहेत आणि त्या महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या आहेत। जर त्यामध्ये आपण या 3 पोस्ट मध्ये समजा कुठल्याही पोस्ट वरती सिलेक्ट झालो तर आपल्याला एकंदरीत पाहायचंय की ते पोस्टचं काम काय आहे। ठीक आहे, सगळ्यात पहिली पोस्ट आहे निरीक्षक। ओके, निरीक्षक काय करतात तर तपासणीचं कार्य करतात। ओके, पहिली पोस्ट। त्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे लेखापाल। समजा आपण लेखापाल म्हणून सिलेक्ट झालं तर त्यामध्ये काय केलं जातं तर आर्थिक बाबत ज्या नोंदी असतात त्या नोंदी तुम्हाला ठेवायच्या आहेत, ते वर्किंग करायचं आहे। समजा तिसरी पोस्ट जर आहे लघु टंकलेखक। ओके, कार्यालयीन कामकाजासाठी ओके टायपिंगचं जे काम आहे त्या फील्डच्या रिलेटेड ही तिसरी पोस्ट तुम्हाला पाहायला मिळते। म्हणजेच आपण जेव्हा एखाद्या पोस्टवरती सिलेक्ट होतो तर ते पोस्टचं काम काय आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। ओके, आता तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की गट क च्या पोस्ट आहेत पण स्पेस स्केल असतं। ओके, म्हणजे बेसिक लेवलला निरीक्षकला थोडंसं पेमेंट जास्त आहे, त्याच्यापेक्षा थोडंसं कमी लेखापालला आहे, त्याच्यापेक्षा थोडंसं कमी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी लघु टंकलेखकला आहे। आता S15 च्या अंतर्गत 2 आहे, S8 ओके गट क च्याच अंतर्गत असणारे, परंतु बेसिक लेवलला थोडासा फरक यामध्ये पडला जातोय हे देखील या ठिकाणी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। ओके, यानंतर आपल्याला पाहायचंय की ऑनलाईन माहिती किंवा ऑनलाईन ऍप्लिकेशन त्याची योग्य माहिती फोटो सहित तुम्हाला भरायची आहे। कधीपासून तर आजपासूनच भरायची, त्याची संपूर्ण डिटेल्स आपण पुढे याच्यामध्ये बघणार आहोत। ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला दिलंय की ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यासाठी ओके डेट जी आहे ती या ठिकाणी सॉरी 13 मे आहे बरं का, सॉरी 13 मे पासून म्हणजे आजच्याच तारखेपासून ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेलं आहे आणि 22 जून पर्यंत लास्ट तारीख आहे हे देखील आपल्याला माहित असायला पाहिजे। 13 मे ते 22 जून पर्यंत तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता। ओके, यानंतर आपल्याला बघायचं आहे की ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यासाठी आपल्याकडे काय काय असायला पाहिजे, जसं की आधार कार्ड, फोटो, शैक्षणिक प्रमाणपत्रे, जातीचा दाखला। ह्या सर्व गोष्टी सर्वांना माहितच आहे की जेव्हा आपण शासकीय फॉर्म भरतो तर बेसिक लेवलला जे काही डॉक्युमेंट आपल्याला लागतात ते डॉक्युमेंट या ठिकाणी महत्त्वाचे आहे। ठीक आहे, त्यानंतर आता आपल्याला ज्या वेळेस ऑनलाईन ऍप्लिकेशन आपण फिल केलं तर त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिलं कुठल्या गोष्टीला फेस करायचं आहे सिलेक्शन होण्यासाठी, तर नंबर 1 ऑनलाईन एक्झाम होणार आहे। ठीक आहे, त्यानंतर दुसरं कागदपत्र पडताळणी होणार आहे। ऑनलाईन ऍप्लिकेशन करताना जे काही डॉक्युमेंट आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत त्या डॉक्युमेंटचा बंच तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। म्हणजे ऑनलाईन परीक्षा पास झाल्यानंतर दुसरा टप्पा असतो की तुमचे कागदपत्र तपासणी, तिसरा मग अंतिम निवड। ओके, अशा 30 टेस्ट मध्ये तुमचं अंतिम सिलेक्शन होणार आहे हे देखील आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। ओके, त्यानंतर आपण बघूया की जसं की सगळ्यात पहिला स्टेप आहे ऑनलाईन एक्झाम। आता ऑनलाईन एक्झाम मध्ये टॉपिक सुद्धा दिलेले आहे। मोस्ट ऑफ गट क ची जी परीक्षा आहे ते आपल्या सर्वांना माहित आहे की साधारणतः 200 मार्काची ही
परीक्षा होणार आहे आणि यामध्ये अभ्यासाला आपल्याला मिनिमम 4 टॉपिक असणार आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे इंग्लिश ग्रामर, ओके 50 मार्क. त्यानंतर आहे मराठी ग्रामर, हे सुद्धा 50 मार्क. त्यानंतर आहे जीएस, हे सुद्धा 50 मार्क. आणि त्याच्यानंतर आहे मॅथ आणि रिझनिंग, ओके हे सुद्धा 50 मार्क. म्हणजे नॉर्मली गट क ला जो सिलेबस असतो तो सेम असतोय, आपल्याला माहित असायला पाहिजे की मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, जीएस आणि मॅथ रिझनिंग अशा पद्धतीचा सिलेबस असतो. आता जीएस मध्ये कुठल्या कुठल्या घटकावरती फोकस करायचे, त्यामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, पॉलिटी आहे, अर्थशास्त्र आणि करंट अफेअर्स, ओके सायन्सचे पण काही प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. ओके त्याला आपण जीएस असं म्हणतोय. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकतो की मॅथ मध्ये अंकगणित, ओके रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी, यावरती सुद्धा सिलेबस आहे जो तुम्हाला सांगितलेला आहे. त्यानंतर मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, ओके जे आपण टॉपिक सांगितलेले आहे. आता ह्या सर्व सिलेबस आपण बघितलेला आहे. आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून ही जी म्हणजे आपण जी ऍड जाहिरात घेणार किंवा जी आपण बॅच घेणार आहोत, त्या बॅच मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे, तर संध्याकाळी 7 ते 9 मध्ये ऑनलाईन स्वरूपामध्ये आणि ऑफलाईन स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे. 25 मे पासून आपण ही बॅच रन करणार आहोत. ओके आपण ज्या वेळेस ही बॅच रन करेल, ओके त्या बॅचचं टायमिंग हे संध्याकाळी 7 ते 9 या वेळामध्ये 25 मे पासून बॅच स्टार्ट होईल. आणि या बॅच मध्ये तुम्हाला लेक्चर तर असणारच आहे नो डाऊट, परंतु याच बरोबर मॉक टेस्ट, ठीक आहे, त्यानंतर नोट्स असतील, ठीक आहे, त्यानंतर काही प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर असतील त्या रिलेटेड आणि नियमित स्टडी, ओके स्टडी मटेरियल जे काही आहे ते सुद्धा कोणतं लागणार आहे, कोणती पुस्तके यूज केली पाहिजे याची संपूर्ण माहिती आपण आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या स्वरूपामध्ये देणार आहोत, हे सुद्धा माहित असणं गरजेचं. आता या ठिकाणी ज्यावेळेस विद्यार्थी फॉर्म भरतो तर त्यावेळेस त्याला अनेक अडचणी असतात की परीक्षा कशी आहे, मागचे पेपर कसे झालेले, याचं सगळं डिटेल्स आपण अनालिसिस आपल्या तज्ञ टीम कडून घेणार आहे. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना बॅच लावायची असेल त्यांनी नक्कीच ऑफिसर अकॅडमीला कॉन्टॅक्ट करायचा आहे. 25 मे पासून संध्याकाळी डेली 7 ते 9 या वेळामध्ये लेक्चर प्लस मॉक टेस्ट प्लस तुमचं स्टडी मटेरियल आणि योग्य नियोजन पद्धतीने आपण ही बॅच घेणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.